अगदी मी तर म्हणेन की चित्त सलामीची जोडी आपण पाहतो चिंचोड्याच्या पाडा संघाची ती हरिचंद्र आणि विनोद. सलामीची जोडी आपण पाहतो सुदाम येत आहेत. पावसाळ्याचं पहिलं षटक 4 षटकांची ही लढत दोन्ही संघांसाठी फार महत्त्वाची असेल. अनिकेतनं मात्र ज्या पद्धतीने गोलंदाजी नक्कीच हा सामना जिंकला तर ट्रॉफी नक्कीच लागू असेल दोन संघांपैकी एका संघाला. सुदाम तयार. संपलाय. काय म्हणाल सुनील सर, इतक्या चित्त थरारकतेने हा पहिला सामना सुरू चेंडू आहे आणि या सामन्यात टेकून रोखलाय. फलंदाजी कोणाला करण्याचा रोखलाय? प्रयत्न तर केला होता फलंदाज महाराष्ट्राच्या हरिचंद्रनं. ग्रामीण मात्र क्रिकेटच्या सुरुवात चांगली पटलावरच्या झाली आहे महाराजाला पॉवर प्लेच्या रोखलाय. षटकामध्ये काय गोलंदाज सुदामच्या माध्यमातून. पूर्णपणे कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुमच्यावर चेंडू तुमच्या हाती काय चेंडू सोपवला संघनायकानं तर तुम्ही पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करू शकता. त्यासाठी संघनायकानं पाचारण केले तुम्हाला. इथे मात्र कार्पेटच्या माध्यमातून ऑन साइडला खेळता क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. थोडेसे पंबल होत आहे. संधी साधली दोन्ही फलंदाजांनी. तोपर्यंत धावा येतात त्या दोन. थोडासा दबाव वाढवला. पहिली धाव वेगाने घेतली. क्षेत्ररक्षकांना थोडीशी चूक झाली आणि चुकीचं रूपांतर आपण पाहतो दुसऱ्या धावेमध्ये होत आहे. 2 धावा येतात. धावफलक धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 2 धावा बिनबाद 2 अशी धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर. हा संघ मला भेटतो. गुणलेखक म्हणून आमचे कल्पेश पाटील नागाव आणि अशोक पाटील फडकेपाडा यांच्या माध्यमातून चांगली कामगिरी आपण पाहतोय. कारण लो फुलटॉची लॉन साइडला खेळतात. पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक चांगले क्षेत्ररक्षण होत आहे. ज्याचं नाव भावेश पवार आहे. इथे मात्र हुलकावणी देण्याचा प्रयत्न केला जातो. फलंदाज हरिचंद्रच्या माध्यमातून सिंगल कंप्लीट केली जाते. सुदामचं कौतुक करावं लागेल कारण पॉवर प्लेचे षटक हाताळतो हा गोलंदाज. आणि इथे मात्र मर्यादा असताना त्या मर्यादेला झुगारून आपल्या वतीने आपल्या संघासाठी हा गोलंदाज प्रयत्नाची पराकाष्ठा करतोय. चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय हा गोलंदाज. पुन्हा एकदा तयार. प्रत्येकाला हिरा बनवूनच जन्माला घालतो पण चमकतो तोच जो आता मात्र फटका फसलाय. चेंडू नो मॅच लाईन मध्ये पडतोय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय. तोपर्यंत दोन्ही फलंदाज सुरक्षित पोहोचतायत. 2 धावा येतात धावफलकावर. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर पोहोचते ती 5 वर. 5 धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर. या षटकामध्ये जर विचार केला तर सुदामने आतापर्यंत एकही चौकार एकही षटकार ठोकू दिलेला नाहीये. योग्य दिशेने अचूक टप्प्यावर गोलंदाज गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो. गुड बॉलिंग सुदाम. आपण पाहत आहात गुरुकृपा चषक 2022. जाऊया दुसरं षटक. हरिचंद्र आणि विनोद या 2 फलंदाजांना शांत ठेवण्याचा प्रयत्न करतो. आतापर्यंत गोलंदाज यशस्वी ठरला. मात्र उर्वरित चेंडूंमध्ये कशी गोलंदाजी होईल ते पाहायचं आहे. पहिलाच बॉल उडवलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड इन फ्रंट ऑफ द विकेट. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न थोडेसे सफल झाले. ऑफ साइडला निर्धाव चेंडूची समाप्ती होते. अतिशय चांगली गोलंदाजी आतापर्यंत या गोलंदाजाने चेंडू हाताळले ते 5 आणि 5 चेंडूंमध्ये गोलंदाजाने धावा खर्च केल्या त्या फक्त 5. बघा काय गोलंदाजी करतोय गोलंदाज. पॉवर प्लेचे षटक हाताळतोय. मर्यादा असताना क्षेत्ररक्षणाची त्या मर्यादेला झुगारून इथं सुद्धा चांगली गोलंदाजी करतायत. अर्थातच बोरसाई बी संघ पुन्हा एकदा सज्ज होतोय. इथे मात्र मोठा फटका आलाय. क्षेत्ररक्षक आहेत मात्र चेंडू त्यांच्या डोक्यावरने विसावतोय. सीमारेषेच्या बाहेर 6 धावा षटकार. संपला. पहिल्या षटकात गोलंदाजी विश्लेषण जर पाहिलं गोलंदाज होते सुदाम. या गोलंदाजाने धावा खर्च केल्या 11. 5 चेंडूंमध्ये फक्त 5च धावा होते. शेवटच्या चेंडूवर फलंदाजाने षटकार ठोकला. मात्र पॉवर प्लेचा जरी विचार केला एका बाजूला आपण पाहतो नक्कीच चांगली सरासरी राखली. 11 धावा आल्या धावफलकावर चिंचोड्याच्या पाडा संघासाठी. मात्र दुसऱ्या बाजूने जरी विचार केला तर गोलंदाजी सुद्धा चांगली झाली आहे ती सुदामच्या माध्यमातून. फक्त 11 धावा खर्च केल्या त्या गोलंदाजांना आणि बिनबाद 11. दुसऱ्या बाजूला जरी विचार केला तर चिंचोड्याच्या पाडा संघाची बिनबाद 11 ही जमीची बाजू असेल. कारण 4 षटकांचा सामना 4 षटकांमध्ये कमीत कमी 45-50 ते 55 धावा इथे यायलाच हव्यात. हा सामना 5 षटकांचा नसेल फक्त 4 षटकांचा असेल. त्यासाठी तुम्हाला एक चांगलं टार्गेट इथे या खेळपट्टीवर सेट करावं लागेल. ते मात्र नागराज दाखवतात. तिसऱ्या बॉलचा खेळ देखील संपुष्टात आलाय. निर्धाव सांगता होतीये तिसऱ्या चेंडूची. सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिल्या षटकात गोलंदाज आपण पाहतो कैलास पाटील येतात. सज्ज होत आहेत आपल्या गोलंदाजी मार्कवर. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर बिनबाद 11 धावा. धावसंख्या पोहोचते ती 12 वर. सुरुवात तर चांगली झाली गोलंदाज कैलासच्या माध्यमातून. मात्र येणारे 5 चेंडू गोलंदाज कशा पद्धतीने हाताळतो आणि खेळपट्टीवर 2 फलंदाज त्या गोलंदाजाचा सामना कशा पद्धतीने करतायत ते पाहायचं आहे. 12 धावा आपण पाहतो धावफलकावर. मैदानाच्या आतमध्ये देखील पाहायला मिळाला. गोलंदाज तयार. चांगली गोलंदाजी
16 धावा. पहिलं षटक दोन्ही संघाच्या बाजूने राहिलं. 11 धावा आल्या. फलंदाजी करणारा संघ चांगल्या स्थितीमध्ये होता. 11 धावा दिल्या. सुदाम यांनी नक्कीच चांगली गोलंदाजी केली. इथे मात्र ऑनसाईडला खेळतात क्षेत्ररक्षक आहेत. थोडंसं फंबल होत आहेत आणि संधी साधली ताबडतोब. 2 धावा येत आहेत धावफलकावर. धावसंख्या पोहोचते 18वर. धावा येत आहेत चिंचोड्यापाडा संघासाठी. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय गोलंदाज कैलासच्या माध्यमातून प्रयत्न केला जातोय या दोन फलंदाजांना शांत ठेवण्याचा खेळपट्टीवर. 18 धावा आपण पाहतो धावफलकावर. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. कैलास स्ट्राईक एंडला आपण पाहतोय सलामीचे फलंदाज विनोद. आता मात्र पुन्हा एकदा खराब चेंडू चुकीच्या पद्धतीनं. मात्र इथं फटका फसलाय. असं वाटलं होतं की सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातोय की काय, मात्र अंतिम क्षणाला झेल टिपला जातोय आणि इथे पहिला धक्का बसतोय. तो फलंदाज बाद होतात. विनोद भोईर बॅक टू पॅव्हिलियन. सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. नवापाडा संघाचे आमचे आदरणीय कृष्णा कीर यांचं व्यासपीठावर आगमन झालंय. त्यांचं सुद्धा आयोजकांच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. नवीन फलंदाज खेळपट्टीवर आपण पाहतोय प्रमोद पाटील येत आहेत. पहिला धक्का दिला गोलंदाज कैलासनं. इथे भागीदारी फुलत होती, बहरत होती. हरिचंद्र आणि विनोदच्या माध्यमातून मात्र इथं पहिला ब्रेक थ्रू प्राप्त करून दिला गोलंदाज कैलासनं. ब्रेक थ्रूची गरज होती ती शिरडोन संघाला आणि तो ब्रेक थ्रू इथं मिळवून दिला गोलंदाज कैलासनं. एक बाद धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 18 धावा. नवीन फलंदाज खेळपट्टीवर आपण पाहतोय प्रमोद आलेत. प्रमोद पाटील स्ट्राईक एंडला. प्रमोद पाटील. कैलास राटा मोर विकेट. संत गतीने चेंडू हाताळा. ऑफ साईडला खेळताय क्षेत्ररक्षक आहेत. चांगले क्षेत्ररक्षण होते. दुसरा धावेचा प्रयत्न होतोय. अतिशय चांगल्या पद्धतीने रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय ते प्रमोद आणि हरिचंद्रच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर धाव वेगाने घेतली. दुसऱ्या चेंडूवर पहिल्या चेंडूवर धाव वेगाने घेतल्यानंतर आपण पाहिलं दबाव वाढवला. क्षेत्ररक्षक थोडासा दबावाखाली होता. संधी साधली आणि 2 धावा एकवटल्या. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 20 धावा. 2 षटकांचा खेळ इथं संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 1 बाद 20 धावा. या षटकाचं गोलंदाजी विश्लेषण जर पाहिलं तर कैलासचं कौतुक करावं लागेल. या गोलंदाजानं धावा खर्च केला तर फक्त 1 आणि महत्त्वाचा गडी या षटकामध्ये या गोलंदाजानं बाद केलाय. ब्रेक थ्रूची गरज होती. रक्षण झालं तोपर्यंत सिंगल इथे कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते ती 21 वर. 1 बाद 21 अशी धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर. दोन्ही संघांची जर स्थिती पाहिली तर दोन्ही संघ चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतोय, कारण 21 धावा आल्यात. षटक क्रमांक 3 मार्गाचा असताना 1 बाद 21 अशी स्थिती आपण पाहतोय. तर शिरडोन संघाच्या बाजूने जर विचार केला तर 2 गोलंदाजांनी आतापर्यंत जास्त धावा दिलेल्या नाही आहेत. ही जमेची बाजू असेल शिरडोन संघासाठी. स्ट्राईकला आपण पाहतो फलंदाज प्रमोद. गोलंदाज तयार. इथे मात्र लाईन पाहावी लागेल. पंच राजू काटे यांनी वाईटचा इशारा केला आहे. 2 अनुभवी पंच आपण पाहतो राजू काटे नारिवली आणि संतोष पाटील घारिवली यांच्या माध्यमातून अतिशय चांगली पंचगिरी आपण या स्पर्धेमध्ये पाहतो. सातत्याने 40+ असो रेग्युलर संघ असो या संघांच्या माध्यमातून या स्पर्धांच्या माध्यमातून चांगली पंचगिरी आपण पाहतोय. बॅकफुटला गेले. इथे फटका बसलाय. शाहू पाटील यांनी प्रयत्न करायला हवा होता. प्रयत्न केलेला नाही, हरकत नाही, मात्र क्षेत्ररक्षण चांगलं होतं. गुड फिल्डिंग.
तोपर्यंत इथे सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते ती 23 वर. 23 धावा आपण पाहतो धाव फलकावर. चांगली गोलंदाजी होते, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय, संघर्ष करताना दिसतात दोन फलंदाज. मात्र हरिश्चंद्रला हा गोलंदाज थांबेल का या षटकामध्ये ते पाहायचं आहे. मोठा फटका आलाय, थांबवणं कठीण जात आहे. षटकार होईल का पाहायचं आहे. ज्या चेंडूची वाट पाहत होता फलंदाज हरिश्चंद्र तोच चेंडू बरोबर टाकला गोलंदाज रेवणनं. षटकार ठोकलाय. थोडासा संघर्ष करत असताना मात्र इथं मोठा फटका आला. 6 धावा षटकार. ती चिंचोट्याच्या पाडात संघाला तो फटका आलाय. तो फलंदाज हरिश्चंद्रच्या बॅट मधनं सातत्याने या फलंदाजानं 40+ संघासाठी आपल्या संघाला नक्की अंतिम सामना जिंकेल त्या संघासाठी नक्कीच गिफ्ट ते गुप्त असेल, सरप्राईज गिफ्ट असेल. जो संघ अंतिम सामना जिंकेल त्याला अरविंद वत्रे यांच्याकडनं सरप्राईज गिफ्ट असेल. मात्र ती गिफ्ट प्राइस काय असेल, सरप्राईज गिफ्ट काय असेल ते आता सांगणार नाही आहेत. मात्र अंतिम सामना जिंकावा लागेल. नक्कीच शशिकांत पाटील आम्हाला सांगतात बघा 8च संघ आहेत. मात्र त्या ट्रॉफ्या बघा किती मोठ्या ट्रॉफ्या तुम्ही पाहताय आणि ट्रॉफ्या सुद्धा आकर्षक स्वरूपात आपण पाहतोय. तर नक्कीच संदर्भ संघाचं कौतुक करावं लागेल. अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतोय. 29 धावा आपण पाहतो. धावफलकावर पुन्हा एकदा गोलंदाज तयार. इथं पुन्हा एकदा मोठा फटका आला. ऑनसाईडला खेळताय क्षेत्ररक्षक आहेत. पंबल होत आहेत. संधी साधली ताबडतोब. पण पहिली धाव घेत असताना मात्र क्षेत्ररक्षकावर नक्कीच थोडासा दबाव असतो. 2 धावा येत आहेत धावफलकावर. धावसंख्या पोहोचते ती 31 वर. तर आमचे गुणलेखक सहकारी आमचे कल्पेश पाटील नागाव अतिशय चांगलं गुणलेखन त्यांच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहतो. तसेच अशोक पाटील फडकेपाडा अतिशय चांगले गुणलेखक. रेवन पुन्हा एकदा तयार. लेफ्ट मोड विकेट. इथे मात्र ऑफ साइडला देखना नेत्रदीपक प्रेक्षणीय फटका हरिश्चंद्रच्या बॅट मधने येतो तो दमदार चौकार. तर समालोचक बाळू पाटील तुम्हाला वत्रे काका बोलत आहेत. जरा सूचना लक्षात घ्या. त्यांच्याशी संपर्क साधा. समालोचक बाळू पाटील बघा वत्रे काका तुम्हाला बोलत आहेत. स्टेजच्या पाठीमागे यायचे. त्यांच्याशी संपर्क साधा. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 35 धावा. हरिश्चंद्रच्या बॅटमध्ये चौकार आलाय. चांगली फलंदाजी होते. संघाचा आधारस्तंभ तारणार जबाबदारी उचलली या फलंदाजानं आणि संघ अडचणीत असताना कशी फलंदाजी करावी त्याचं उत्तम उदाहरण हरिश्चंद्रने दाखवून दिलंय. 35 धावा आपण पाहतो धावफलकावर. 2 षटकांमध्ये हा फलंदाज थोडासा शांत होता. तिसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली तशी मात्र या फलंदाजानं आक्रमणाला सुरुवात केली आहे. चांगली गोलंदाजी कमबॅक अतिशय चांगल्या पद्धतीने केले. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. शेवटचा चेंडू निर्धाव हाताळलाय. 3 षटकांचा खेळ इथं संपलाय. धावा आपण पाहतो धावफलकावर 35 धावा. पाण्याची जर गरज असेल तर तुम्हाला पाणी मिळू शकतं, हरकत नाही आहे. तर अरविंद पाटील आमचे 40+ सिनियर क्रिकेटपटू आपण पाहतो. अरविंद पाटील प्रत्येकानं अतिशय चांगल्या पद्धतीने जबाबदारी पार पाडली आहे. विनोद पाटील असतील, शशांक पाटील असतील, सुभाष पाटील असतील, अरविंद पाटील असतील, प्रवीण पाटील असतील, आमचे जगदीश पाटील असतील आणि त्यांचे सर्व सहकारी आणि ग्रामस्थ मंडळ संदर्भ यांच्या माध्यमातून जबाबदारी चांगल्या पद्धतीने या स्पर्धेसाठी पार पाडली जाते. कुठे कमतरता असेल ती कमतरता जाणू देत नाही येते.
प्रत्येक गोष्टीवर बारकाईने लक्ष ठेवण्याचं काम करतायत आणि आयोजक म्हणून जबाबदारी इथं चांगल्या पद्धतीने पार पाडली जाते. सांघिक चौथा आणि वैयक्तिक पहिल्या षटकी घेऊन येतो गोलंदाज आपण पाहतो. संगणकाने वापर केला गोलंदाज संतोष पाटील या गोलंदाजाचा. 35 धावा आपण पाहतो धावफलकावर. स्ट्राईक एंडला आपण पाहतो फलंदाज प्रमोद पाटील. पहिला चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळला आहे. फलंदाजापासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. गोलंदाजांच्या माध्यमातून निर्धाव चेंडूची समाप्ती होते. 35 धावा आपण पाहतो धावफलकावर. येणारे 5 चेंडू अजूनही शिल्लक असतील. 5 चेंडूंमध्ये खेळपट्टीवरील 2 फलंदाजांना मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा तयार गोलंदाज. आता मात्र सुरुवात चांगली झाली होती आणि पायचीच्या स्वरूपात इथं फलंदाज बाद ठरतायत ते प्रमोद पाटील. बॅक टू पॅव्हिलियन. ऑपरेटर आमचे सिद्धेश यांच्या माध्यमातून अतिशय चांगलं संगीत आपण ऐकतोय. तर काय सुरुवात केली आहे गोलंदाज आपण पाहतो. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज संतोष पाटील यांना पाहतोय. पहिला चेंडू निर्धाव हाताळला. तदनंतर आपण पाहिलं पायचीच्या स्वरूपात बाद केलं दुसऱ्या चेंडूवर फलंदाजाला. आणि आतापर्यंत 2 चेंडूंमध्ये एकही धाव खर्च न करता या गोलंदाजाने एक गडी बाद केला. गुड बॉलिंग संतोष. नवीन फलंदाज आपण पाहतोय हरिचंद्र यांचे बंधुराज नवनाथ आले स्ट्राईक एंडला. धाव संख्या आपण पाहतो 35. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. बॅकफुटला गेले. ऑफसाईडला खेळतात. चांगले क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केला. थोडेसे पंबल होत आहेत. इथं मात्र दुसरा धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा येत आहेत धावफलकावर. धावा येणे गरजेचं असेल ते चिंचोड्याच्या पाडा संघासाठी, कारण तिसऱ्या षटकामध्ये चांगल्या धावा आल्या. मात्र शेवटच्या षटकामध्ये 2 फलंदाज संघर्ष करतात. शिरडोन संघ अतिशय चांगली कामगिरी करतोय. संतोषचं कौतुक करावं लागेल. हाणामारीच्या षटकामध्ये हा गोलंदाज नक्कीच चांगली गोलंदाजी करतोय. 3 गोलंदाजांनी 35 धावा खर्च केल्या. तदनंतर आपण पाहतो संतोष चांगली गोलंदाजी करतायत. इथे मात्र लो फुलटा चेंडू ऑफसाईडला खेळतात. क्षेत्ररक्षण आपण पाहतो थोडंसं खराब होत आहे. दुसरा धावाचा प्रयत्न होईल का? इथे मात्र हरिश्चंद्र नकार देत आहेत. नक्कीच कदाचित मनात असावं स्ट्राईक माझ्याकडे असेल तर मी चौकार षटकार मारू शकतो, हा प्रयत्न केला जातो. त्याच अनुषंगाने इथं स्ट्राईक स्वतःकडे ठेवले फलंदाज हरिश्चंद्रनं. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 38 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. प्रयत्न होईल तो हरिश्चंद्रकडनं. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो प्रयत्न होईल रोखण्याचा तो गोलंदाज संतोषकडनं. इथे मात्र संधी होती, संधी गमावली. हरिश्चंद्रकडे मोठा फटका मारण्याची संधी होती, मात्र चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. शेवटच्या हाणामारीच्या षटकामध्ये स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी त्याचं उत्तम उदाहरण आतापर्यंत गोलंदाज संतोषने दाखवून दिले. गुड बॉलिंग. आता मात्र संधी साधली आहे. झेल होईल का पाहायचंय की चेंडू सीमारेषेच्या बाहेर विसावेल. पंच संतोष पाटील इशारा करतात. या चेंडूवर येतोय तो षटकार, 6 धावा. चला 4 षटकं संपली. क्षेत्ररक्षकांना विनंती असेल शिरडोन संघाचे चेंडू शोधत तुम्ही बसू नका, आयोजकांनी सूचना केली आहे.
धावा झाल्या ते 44 आणि 45 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी. 4 षटक आणि 24 चेंडूंमध्ये गरज असेल ती 45 धावांची. तर दुसऱ्या सत्रामध्ये काय घडतंय काय बिघडतंय ऐकूया आमचे सहकारी आपल्या विभागातील सर्वात ज्येष्ठ समालोचक बाळू पाटील सागाव यांना. प्लस संघाचे संघनायक उंबारडे फुट प्लस संघाचे संघनायक या दुसरी सेमीफायनल आपण इथं टॉस करूया आपण दुसऱ्या सेमीफायनलचा. सेमीफायनलची मॅच सुरू आहे. 44 धावा झाल्यात. 45 धावांचं लक्ष असणार आहे. आपण इथं शिरडून संघासमोर चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. रेवनला चांगली बॅटिंग करावी लागणार, सुभाषला चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. आपण बोलले तर कैलासला 11.33च्या सरासरी धावा कुटायच्या आहेत. 45 धावांचं लक्ष आहे. 4 षटकामध्ये आपण इथे 11.25च्या सरासरी धावा करायच्या आहेत. चला उंबाडेचे कॅप्टन आले आहेत. बट अविनाश कारभारचे सुपुत्र देखील येत आहेत राजू भोईर बरोबर. चला काट्याचे कॅप्टन देखील आले आहेत. टॉस करायचा आपण संतोष पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आपण. संतोष पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. संतोष पाटील टॉस करायचंय. तर टॉस जिंकलाय उंबाडे संघाने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर पुण्याला आलेल्या सर्व मान्यवरांच्या खेळाडूंचे या स्पर्धेच्या वाद्यातून हार्दिक हार्दिक स्वागत. आपण ही स्पर्धा पाहता पाटील 11 प्लस चषक संदप 20-22 दमदार आयोजन. अजय स्पीला आपण देखील दुहेरी भूमिकेत पाहिलं. जबरदस्त स्पर्धा आणि एस पी खऱ्या अर्थाने तुम्हाला धन्यवाद देईल. प्रत्येकाने ना प्रवीण पाटील तुमच्या स्पर्धेचं भरभरून कौतुक केलं. ही चांगली संकल्पना आहे. अरविंद पाटील प्रत्येकाने सांगितलं की तुमची संकल्पना खूप चांगली आहे. खेळाडूंना आपण इथं प्रोत्साहित करण्यासाठी गिफ्ट देखील देण्यात आले. आपण इथं फ्रूटचा देखील वापर करण्यात आला. जेवणाची देखील व्यवस्था करण्यात आली होती. जगदीश पाटीलची देखील भरपूर मेहनत राहिली आहे. संपूर्ण खेळाडूंची जगदीश पाटीलचे देखील मी आपण इतर विशेष कौतुक करेल की अख्खं व्यासपीठ त्यांनी सांभाळलाय सकाळपासून. जेवणाची व्यवस्था करून दिली आपण तर शशांकतेने. आपण तर शशिकांत यांनी बघा नाव घेतलं आणि ते हजर. धन्यवाद. खूप चांगलं भोजन उपलब्ध करून दिलं शशिकांत आम्हाला. त्याबद्दल मनाच्या हृदयांतकडून तुम्हाला धन्यवाद. गोलंदाजी मार्कवर येतोय मारुती. स्ट्रायकेला फलंदाज आपण पाहू शकता या वेळेला विलास आणि नॉन स्ट्राईकला संतोष. गेम ऑन. मारुती पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा अप्रतिम फटका बघायला मिळतोय. चेंडू जातो या वेळेला पॉइंट सीमेरेषेकडे. चेंडू थांबलाय जरा आणि नंतर मात्र पुन्हा एकदा सीमेरेषे पार जातोय. असं वाटतं की चेंडू जाणार नाही सीमा पार. चौकाराने आगाज केलं जातं या वेळेला शिरडून संघाच्या माध्यमातून. इथून जो संघ जिंकेल तो कमीत कमी एक ट्रॉफी आणि 15,000 रुपयाचं पारितोषिक घेऊन जाईल. प्रवीण पाटील यांचे सुपुत्र देखील येत आहेत. ओमकार. मारुती पण येतो गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकेला आपण पाहू शकता या वेळेला विलास. चेंडू उडव्या बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तटिया सर्कल मध्ये. चांगलं क्षेत्र शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. एकच धाव मिळते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता या वेळेला
5 धावा आपण पाहू शकता. सेमीफायनलची मॅच इथून जो संघ जिंकेल पुढे गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. यावेळेला मारुती पॉवर प्लेचा षटक हाताळतोय. राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. हा चेंडू उंच गेलाय. पायचा झेल होतोय का? हरिचंद्र आहे त्याच्या डोक्यावरना चेंडू फ्लाव येतोय. षटकार संतोषच्या बॅट मधून एक षटकार येतोय. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 11 धावा. ज्या मारुतीने पहिल्याच आपण आता मॅच मध्ये पॉवर प्ले मध्ये 3 धावांचं षटक केलं त्या मारुतीवर आता हल्ला चढवत आहे. 11 धावा आल्या आहेत धाव फलकावरती. 11ची सरासरी आहे. चेंडू झाला तर आतापर्यंत विचार केला तर 3 चेंडू मध्ये 11 धावा आल्या आहेत. थोडीशी महागडी गोलंदाजी बघायला मिळते. पहिल्या चेंडूतील चौकार त्यानंतर सिंगल आणि संतोषनी षटकार मारलाय मारुती. हा चेंडू एस्ट्यांचा वेट. यू मिस आय डेफिनेटली फलंदाज बाद. मागणी केली जरा वर. मला वाटतं क्रॅम्प आलाय मारुतीला. बघा मी खेळाडूंना विनंती करेल आपण स्प्रे घेऊन जाल ना तर लगेच आणून देखील द्या. उंबरडे आपण जर स्प्रे नेला असेल तर घेऊन या लवकर. चला जरा लवकर. बघा प्रत्येक खेळाडूला मी विनंती करेल आपण बघितलं तर कृष्णदा स्प्रे आपण झाला ना काम केलं लगेच आणून द्या आयोजकांकडे. कारण का कधी कुणाला लागेल काय सांगू शकत नाहीये. आम्ही रेग्युलर संघामध्ये पण तेच सांगत असतो की जी वस्तू तुमचं सांगतोय कृष्णदा मी तुम्हाला सांगतोय की कोणत्याही खेळाडूने जर कोणती वस्तू नेली ना काम झालं का लगे आणून द्या. कारण स्प्रे आता हल्ली आपण बघितलं तर भरपूर वेळा लागतो मैदानात. प्रथमोपचार म्हणून स्प्रेचा वापर केला जातो. पहिला आपण बघितलं तर मलम यायचे 40+ असू दे रेग्युलर संघ असू दे स्प्रेचा वापर सातत्याने केला जातो. संतोष षटकार मारल्यानंतर बाद होतो. नवीन फलंदाज येतो. यावेळेला आपण पाहू शकता 3ऱ्या क्रमांकावरती रेवन पाटील येतोय. अतिशय अनुभवी खेळाडू या संघाचा. गोलंदाजी मार्कवर आपण बघता मारुती स्ट्रायकेनला रेवन पाटील अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू. एक क्षेत्रक्षण फाईन लेग एक शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला मिड विकेटला क्षेत्रक्षण लोंगॉनला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. मिडॉनला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. मारुती लॉफ केलाय चेंडूला. यावेळेला क्षेत्रक्षक आहे तिथे. चांगली फेकी बघायला मिळाली. 2 धावा इथून मात्र वाचू शकले नाहीये. तसं की 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 13 धावा. प्रकाश थोडेसे नाराज होत आहेत. प्रकाशला माहिती आहे झेल पकडणं फार गरजेचं आहे. 32 धावांची गरज अजूनही. 45चं टार्गेट आहे. अंतिम चेंडू पहिल्या सत्र आपण आता षटकातील रेवन. चेंडू खूप चांगला होता. यावेळेला खूप चांगला चेंडू सरळ निघून जातो. चेंडू यावेळेला बॅकफुट जाऊन कट करत होता. येणारे समीकरण आपण 18 चेंडू आणि आपण धावा हव्यात अजूनही 32 धावांची गरज आहे. षटकात धावा आल्या तब्बल आपण जर विचार केला तर 13. आता येणाऱ्या गोलंदाजाला चांगली गोलंदाजी करावी लागणार. टिचून गोलंदाजी करावी लागणार आहे. मॅच मध्ये जर आव्हान टिकवायचं असेल तर विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागणार. आणि शिर्डून संघाला जर मॅच जिंकायची असेल पाण्याची मागणी केली बघा.
वर येणारच षटक फार महत्वाचं असणार आहे. प्रकाश येते गोलंदाजी मार्कवर. 18 चेंडू 32 धावांची गरज आहे. चेंडूपेक्षा जर विचार केला तर 14 धावा जास्त आहेत. तर चांगली गोलंदाजी करावी लागणार, इथून विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागणार आहे जर चिंचोळ्यापाडा संघाला इथून मेगा फायनल मध्ये पोहोचत असेल तर. अजूनही आपण 2 मॅचेस बाकी आहेत. मॅच सोडून 2 मॅचेस, एक सेमीफायनल, यानंतर अजून एक सेमीफायनल आणि नंतर मेगा फायनल. प्रकाश पाहिजे कशा प्रकारे गोलंदाजी करतो. स्ट्रायकरला विलास, एक अतिशय चांगला फलंदाज आहे विलास. विलाससाठी ऑन साईडला क्षेत्ररक्षण, फाईन लेग, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. एक लॉंग लेगला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. एक क्षेत्ररक्षण मिड विकेटला, ऑफ साईडला शॉर्ट थर्डमॅन, बॅकवर्ड पॉइंट, कव्हर्स, लॉंग ऑफ, डिपिश कव्हरचं क्षेत्ररक्षण 30 सर्कलच्या बाहेर आहे. यष्टिरक्षक विनोद क्षेत्ररक्षण बदल करतो यावेळेला. स्ट्रायकरला आपण पाहू शकता विलास. प्रकाश गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू सफल होऊन ऑन साईडला खेळायचं होतं यावेळेला. डॉट चेंडूची समाप्ती होते. अशा प्रकारचे फटके जर तुम्ही खेळाला तर कदाचित तुम्हाला पददलितेचा चांगला वापर करा. आधीच जर तुम्ही सफल झालात तर तुम्हाला चेंडू मिळणार नाहीये. चेंडूचे आपण मॅरिट बघून तुम्ही सफल होऊ शकता. प्रकाश पण गोलंदाजी मार्कवर टाकला. विलासला आपण पाहू शकता. त्याचा विलास कशा प्रकारे बॅटिंग करतोय. हा चेंडू लॉफ केला यावेळेला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. 55 तो षटकार. क्षेत्ररक्षक होते तरी प्रयत्न केले पण झेल मात्र त्यांना मिळाला नाहीये. धावसंख्या धावफलकात 19. 45 धावांची गरज आहे. क्षेत्ररक्षक बदल केला जातो यावेळेला. एक विकेट मिळालाय संतोषचा, पण विलास चांगली बॅटिंग करतोय. राईट आर्म उर्धकडनं मारा करतोय प्रकाश. आता मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाला आपण आता एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये आणलं जात आहे. प्रकाश गोलंदाजी मार्कवर. नवनाथला आपण पाहू शकता सीमेरेषेवर तैनात. चेंडू यावेळेला आपण लाईन पाहावी लागणार, पण चपाडीची खूण करताय. भर धावसंख्या धावफलक 20-25 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू बाकीत अजूनही विचार केला तर 16 चेंडूचा खेळ बाकी. चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह बघायला मिळालाय. अप्रतिम क्षेत्ररक्षण. काय क्षेत्ररक्षण केलं बघा. दर्जेदार क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे. धावसंख्या धावफलक आपण पाहू शकता 22-23 धावांची अजूनही गरज आहे. काय बॅटिंग करतो विलास. प्रकाश पुण्याचा गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म उर्धकडे मारा करतोय. चेंडू या वेळेला आपण पुन्हा एकदा पंच वाईडची खूण करताय. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 23 धावा. गोलंदाजी चांगली होत नाहीये. जी गोलंदाजी सकाळी केली होती ना चिंचोळच्या पाडा संघाने, ती गोलंदाजी आता होत नाहीये. मोक्याच्या क्षणी इथून जो संघ जिंकेल तो कमीत कमी एक ट्रॉफी आणि 15,000चा हकदार ठरणार आहे. चेंडू ही लाईन खूप चांगली आहे. आपण त्या गुडलास पॉइंटवरनं टेकअप झाला. चेंडू सरळ चेंडू एस्टेकडे निघून जातो. ही लाईन फार चांगली आहे. क्षेत्ररक्षण देखील तशाच प्रकारचं सजवलंय. पुणे त्या गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता यावेळेला. अपील झालं होतं, पंच सांगतात की स्टँड वरून चेंडू जातोय. गुड डिसिजन संतोष. 10 संख्या धावफलकात आपण पाहू शकता 23. प्रकाश पण त्या गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला विलास. चेंडू बॅकपुढे जाऊन स्क्वेअर कटचा अप्रतिम नजराना. क्षेत्ररक्षक येतोय डिबिश कव्हर डिझन मधनं, पण चेंडू थर्डमॅन सीमारेषा पार जातोय. दमदार चौकार. बारा चेंडू आणि 18 धाब्यांची गरज. हा चौकार ना उपयुक्त आलाय भिलाच्या बॅटमधून. काय बॅटिंग करतोय
विलासची तब्येत देखील ठीक नाही, पण संघासाठी त्याला खेळणं फार गरजेचं आहे आणि तो बॅटिंग देखील तशा प्रकारे करतोय, जबरदस्त बॅटिंग करतोय. या षटकात 14 धावा, पहिल्या षटकात 13, या षटकात 10 धावा आल्या होत्या, पण शेवटच्या चेंडूवर चौकार गेला आणि तिथून समीकरण थोडंसं बदललंय. येणारं षटक सामन्याचं प्रतिबिंब असणारे 9च्या सरसरीने आता धावा करायच्या आहेत. 18 धाव्यांची गरज येणाऱ्या 12 चेंडूमध्ये. विकेट टेकिंग गोलंदाजी कोण करतोय पाहायचा इथून. गोलंदाजी हरिश्चंद्र म्हात्रे, एक अतिशय चांगला गोलंदाज. काय पहिल्याच मॅच मध्ये गोलंदाजी केली, तशाच प्रकारची आता गोलंदाजी करणं ना कल्पेशेतून गरजेचं झालंय, नित्यंत गरज आहे. 2 षटकामध्ये 5 धावा आणि 3 गडी बाद केले, तशाच प्रकारची आता गोलंदाजी करावी लागणार. विकेट टेकिंग गोलंदाजी. जर विकेट मिळाला तर आता बघितलं तर संघ आपण सामन्यामध्ये वापसी करू शकतो पंडित पाटील या वेळेला. अन्यथा इथून मात्र जड पारडं आपण इथं शिरडून संघाचं, कारण 2 अनुभवी खेळाडू आहेत विलास आणि रेवन, ज्याने कित्येक वर्ष शिरडून संघाची सेवा केली आहे आणि आता पुन्हा एकदा 40+ माध्यमातून मैदानात दाखल झाले आहेत, पुन्हा एकदा क्रिकेट सुरू करत आहेत. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता ज्यावेळेला हरिश्चंद्र ऑफसाईडला क्षेत्ररक्षण, शॉर्ट टर्मॅन एक क्षेत्ररक्षण, बॅकवर्ड पॉइंट एक क्षेत्ररक्षण, स्वीप कव्हर रिजन मध्ये लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण हरिश्चंद्र. चेंडू सरळ बॅटने खेळून करतो, या वेळेला लॉंग ऑनला चेंडू जातोय, जोपर्यंत चेंडू फील्ड होईल 2 धावा इथून कंप्लीट होतात का पाहायचंय. डायरेक्ट हिट झालं होतं पण वेग मात्र प्रचंड नव्हता, थ्रो मागे फेकी मागे वेग नव्हता. धावसंख्या 29 धावा. या धावा कुठेतरी अडवणं थांबवणं फार गरजेचं आहे. हरिश्चंद्र पण आता गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म राऊंड द गटा मारा करतोय. स्ट्रायकरला आपण पाहू शकता रेवन, फुलटॉस आडव्या बॅटने चेंडूला मिड विकेटला खेळतोय, यावेळेला मिसफील्ड, चेंडू सीमा पार, चौकार. दहा चेंडू आणि 12 धाव्यांची गरज आहे. समीकरण सोपं झालंय. हा चौकार ना अडवणं फार गरजेचं होतं. गोलंदाज काय करेल, गोलंदाजी चांगली होते, गोलंदाज करेल तर काय करेल. हरिश्चंद्र गोलंदाजी मार्क शकला रेवन. हा चेंडू बॅकपुढे जाऊन कट करतो, यावेळेला 1 धाव कंप्लीट केली जाते. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. ही फेकी खूप चांगली आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण. मॅच अजून संपली नाहीये, कारण अजूनही 11 धाव्यांची गरज आहे. चेंडू बाकेत अजूनही 9. हा चौकार जर वाचवला असताना पंडित पाटील तर समीकरण वेगळं बघायला मिळालं, पण चुकी जर झाली तर विपक्ष संघ त्याचा फायदा उचलेल आणि तो फायदा मिळाला आपण इथं शिरडून संघाला. नक्कीच चुका झाल्या आहेत. चुका आपण इथं क्षेत्ररक्षण तुम्हाला चांगलं करावंच लागणार आहे. जर तुम्ही चुकी केली तर गोलंदाजाला त्याचा भुर्दंड भोगावा लागतो, त्याचा स्पेल बिघडतो. पुढे हरिश्चंद्र गोलंदाजी मार्कवर, शपल ऑन साइडला चेंडूला फेकून देतोय. चेंडू चालला वेगाने, यावेळेला फाईन लेग सीमा रेषा पार, चौकार. सात धाव्यांची गरज आहे. चेंडू बाकेत अजूनही 8. मॅच बघा काय जबरदस्त बॅटिंग केली. विलासने चांगली बॅटिंग केली. आपण बघितलं तर खूप चांगली बॅटिंग करतो विलास आणि त्याला साथ देतो तेवढीच रेवन चांगली साथ देतोय. इथून जर सामना जिंकला तर एक ट्रॉफीचा हकदार ठरेल शिरडून 40+ संघ. चांगली संकल्पना आयोजकांच्या माध्यमातून. ज्या संघाला ट्रॉफी जिंकता आले त्यांना मात्र संधी आली. 9 चेंडू आणि 21 धावांची खेळी करतोय विलास. काय बॅटिंग करतोय. फुल टॉस लॉफ केलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे, झेल ड्रॉप. गोलंदाज करणार तर काय करणार. हा झेल पकडला असता तरी पंडित पाटील मॅच मध्ये वापसी केली असती.
अजूनही 6 धावांची गरज आहे. कॅचेस विन द मॅचेस. चिंचोडचा पाडा संघ करतोय काय, पहिल्या सामन्यात काय कामगिरी केली होती, नंतर चुका आणि चुका बघायला मिळाले. जर हा झेल पकडला असता तर कदाचित मॅच आपण तर टर्न देखील झाली असती. तर गोल्डन विकेट मिळाली असती विलासची. हरिश्चंद्र रेवन हा चेंडू लॉफ केलाय, पायचा झेल होतोय का, झेल ड्रॉप. 2 धावा इथून कंप्लीट केले जात आहेत. तिसरी धाव देखील पूर्ण केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या धाव फलकाती 42. येणारे 4थी धाव पूर्ण होते का पाहायचं आहे. 5 पंच नोटची खूण देखील करतायत. एकूण आपण भेटले तर धावा आले तर धाव फलक आपण पाहू शकता. या वेळेला कल्पेश सांगतात आम्हाला विजय झालाय संघ. 5 धावून आल्यापर्यंत 9 देखील घोषित केलाय. 45 धावा झाल्यात. विजय झाला आपण आता संघ. अभिनंदन, वेल प्लेड शिरडून संघ. अभिनंदन शिरडून संघाला. आता मात्र एक ट्रॉफी आणि आता कमीत कमी 15,000 रुपये मिळणार आहेत त्यांना. शाहू पाटीलच्या चेहऱ्यावरती आनंद दिसतोय. सेमीफायनल मध्ये त्यांनी चूक केली. आपण इथं चिंचोडचा पाडा संघाने जे झेल सोडले ना ते कुठे जर पकडले गेले असते तर कदाचित मॅच त्यांना गमवावी नसती लागली. पण चुकी मात्र केली आणि विलासचा झेल सोडला आणि विलासने तब्बल धावा कुठल्या आपल्या संघासाठी मॅच विनिंग परफॉर्मन्स दिलाय. तब्बल धावा कुठल्या आपण इथं विलासने आपल्या संघासाठी 10 चेंडू होतं, धावा कुठल्या 22. तर तोच तर या सामन्याचा मार द मॅचचा मानकरी विलास. वेल प्लेड विलास. जरा टाळून देतो विलाससाठी. मॅच संघर्ष करून जिंकले आणि त्यानंतर आता मात्र आपण इथे विजय संपादन केला आणि मेगा फायनल मध्ये प्रवेश केलाय. वेल प्लेड गाव देवी आपण इथे शिरडून 40+ संघ. अभिनंदन विलास, अभिनंदन शाहू पाटील. त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच विलास. 10 चेंडू 22 धावा. तर प्रकाश या आपण चिंचोडचा पाडाचा प्रकाश. तर विलास आल्या तर विलासला आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊया. शिरडून संघ मेगा फायनल मध्ये पोहोचतोय. प्रकाश या आपल्यासाठी गिफ्ट असणारे. चांगलं क्षेत्ररक्षण केलं त्यांनी पण मॅच देखील त्यांनी गमवावी लागली. प्रमुख गोलंदाजांना मात्र मार पडला. तर आपण पाहू शकता यावेळेला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी स्वीकारता विलास. शाहू पाटील खुश आहेत.